माशा आल्या अंगावर. हे माशा इकडे लागलं त्या. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर इथं बघू शकता मी तोंडाला ओढणी बांधून तयार आहे, कारण आज मोहळ काढायचं संध्याकाळी. तुम्हाला मी परवाच्या ब्लॉग मध्ये म्हटलं होतं तसं. तर चला काढूया आपण. ओके, तर मोत्याला भांडून इथे येऊन बसला वाटतं शेण आहे पाटीत. वर चढतोय काय रे वैभव बघ, नाही तर मी व्हिडिओ काढत बसायचे मला जेवून चावाय माशा. हे तर खालीच पेटवायला मग कसं वर धरणार तू. मी नाक पॅक करू काय तोंड बिन चावायच नाही ना. तसं संध्याकाळी दिसत नसतं ना माशांना. हा अच्छा, तर मांजरवर कशाला चालले. आ अंधारात तर मला कुठे दिसत ना बघ. आता कुठे गेलं ती. पण एवढ्यावर कसं जायचं रे. हा तो तिथे खाली. हे तिथं ही आंबा दिसतोय ना. हा तिथं आहे बघ वरती त्या आंब्याच्या. टकटक तिथं मधीच आहे. पाटीला जावीच व्हावं आता. भूत चावतं तर मग काय करायचं. बघू काय मोबाईल. हो मी दाबले बघ. आता दिसतंय बघा व्हिडिओ मध्ये. दिसतंय ओ दे पोळला सावकाश. आणि इथं खाली ना जे मग आपण काढलेले असते ना त्याचे जे खाली राहते तर ते इथं त्याचे पेटवलेले आहेत. आणि आता ते सृष्टीवाहिनी पाटीत घालून वर द्यायला लागलेत. पाटीवरती मोहळाला धूर द्यायसाठी. तर वैभव झाडावरती वरती पाटी घेणार आहे. बाई मला बघून टेन्शन यायला लागले आता. व्यवस्थित पकड बर का वैभव. पळतय पळतय सावकाश सावकाश. हो 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 सावकाश वैभव. उठल्या वाटतं माशा. तुलाच आता माहिती बघ बाबा. ए सृष्टी ग बसा बर का. अरे वैभव धुरीत होत नाही गिर. अर्धा माशा उठले तर वैभव बरं. मला वाटतं एक गव्हीना माशी आपल्याला चावल बघ. बर टाक 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 खाली. हा खाली टाकल्यावर धूर झाला बघ. अर्ध्या माशा वैभव गेला पळून. अरे त्याच्या हो 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 तिथं त्या आंब्याच्या वर. हा तू हात लावलाय तिथं. तोंडाला तर काही सुद्धा नाही बांधलेलं. नाही नाही केली की कॅमेरा चालू आहे तेवढा. करू बंद. टॉर्च करू बंद वैभव. तुला होतोय का. येई माशा आल्या अंगावर. वैभव खरं माशी चावली का. ए घाबस मुद्दा म्हणते वाटतं. ए माशा इकडे लागलं त्या. कुठे वैभव तू. बंद करा किती ते. हा माशा दीदी हातावर माझ्या बसायला लागल्या.
जाऊ दे बंदच करते बॅटरी मर तिकडं. ए तुझ्या अंग बिंगर नाही तर नाही बो. वाव एवढा मध निघाला बघा भरपूर. आता उद्याच्याला आंबे काढायला रिकामं झालं कारण आंबेच काढता येत नव्हते त्याच्यामुळे मध काढून घेतला. का 2-3 वेळा असं झालं की माशा पूर्ण आम्हाला चावायला आमच्या काना तोंडाभोवती आल्या होत्या पण वाचलो थोडक्यात. नाही तरी जायचं पुढं नाक तोंड काहीतरी सुजवून घेतलंच असतं. पण ठीक आहे झालं काही चावलं नाही मस्त असा मध निघाला. बॅटरी हा पोळी का आहो सृष्टी कोण आहे का बघा लय मोठा आहे. कोंबड्या बघा की त्याच्याकडूनच पळत येता. आणि इथं निघाली होती धामीन बघा. तर सृष्टीवहिनी आमच्या खूप घाबरल्या होत्या आवाज देत होत्या कोणाला पण मी आपलं त्याच्या मागे जाऊन शूट घेत होते तुम्हाला दाखवण्यासाठी. आणि तर चला मग काय आता गेला तो निघून तिकडं साप. तर कसा वाटला आजचा ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा.